आज संपूर्ण बघितल्यानंतर असं जाणवलं की येत्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधीचा हा घोषणांचा पाऊस होता. अनेक घोषणा आजच्या दिवशी अर्थसंकल्पामध्ये करण्यात आल्यात. आज खरं महाराष्ट्रावरती कर्जाचा डोंगर आहे. अशा परिस्थितीत ह्या केलेल्या घोषणा सरकार भविष्यात किती चांगल्या रीतीने अंमलात आणू शकतील याच्यावर शंकाच आहे. कारण ऑलरेडी कर्जाचा डोंगर हा खूप मोठा आहे आपल्या महाराष्ट्रावरती आणि अशाच याच्यामध्ये आज विविध योजना जाहीर करण्यात आलेल्या आहेत आणि हे खरंच निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लोकांना प्रलोभन देण्याचं काम आज सरकारच्या माध्यमातून अर्थसंकल्पामधून समाधानकारक म्हणता येणार नाही. काही घटक आहेत की त्यांच्यावरती दुर्लक्ष करण्यात आलं आहे आणि काही घटक आहेत की ज्यातनं फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काही घोषणा करण्यात आलेल्या आहेत. हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक असायला हवा होता. शेतकरी बांधवांसाठी फार काही या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला बघायला मिळालेलं नाही आहे. कदाचित शेतकरी बांधवांच्याकडे सरकारचं दुर्लक्ष आहे असंच म्हणता येईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.